शुभ्रा, शुभ्रा मी जाऊन येतो का? 1 मिनिट आदिनाथ. संध्याकाळी यायला किती वाजतील? 4-4:30 पर्यंत येतो. हां, बाय द वे आपलं आता काउंटडाऊन सुरू झालंय, सो शॉपिंगला जायला हवं. कसलं शॉपिंग? कसली शॉपिंग काय, अमेरिकेला जाणार आहोत ना आपण, मग तिथल्यासाठी शॉपिंग नको? आत्ताच करायला हवं का? बघ, म्हणजे तुलाच दिवस कमी पडतील, मला काय फारसं शॉपिंग करायचं नाहीये. नंतर बघूया ना. याच वर्षी जायचंय आपल्याला अमेरिकेला? नाही, सांगून ठेवलं. हो, बाबांची तब्येत अशी असताना त्यातून जर संध्याकाळी वेळ मिळाला ना तर मग आपण जाऊ. काल रात्रभर बाबांजवळ बसून होतीस ना? रात्रभर ताप होता त्यांना, पण नंतर उतरला. शांतपणे झोपले. मी खुर्चीतच पेंगले. अगं मग आता कशाला धावपळ करतेस? झोप ना थोडा वेळ. आत्ता? सकाळच्या वेळी कोण झोपतं का? ओ गॉड. आपण किती वेगवेगळ्या जगातनं आलो आहोत ना. मला असं नाही वाटत. आपण याच जगात होतो, खूप आधीपासून होतो, एकमेकांचे होतो. गाववाली. येतो. हे असं काय बोलून गेली मी? अयो देवा. भूक लागली? लागणारच ना, कालपासून पोटात अन्नाचा कण नाहीये माझ्या. अय्या, काल रात्री मी दूध आणलं तेव्हा नको म्हणालात तुम्ही. अगं रात्रीची गोष्ट वेगळी असते पूनम. रात्रीच्या अंधारात बऱ्याच गोष्टी दिसत नाहीत माणसाला, पण सकाळच्या सूर्यप्रकाशात सगळ्या गोष्टी अशा लख्ख दिसतात. अखंडी फ्रॉड, नालायक, ढोंगी कुठला. कोण? हो तो महाराज, सकल सिद्धेश्वर गोपीनाथ महाराज म्हणे. नालायक. अय्या, म्हणजे हे सगळं तुम्ही तुमच्या महाराजांबद्दल बोलताय? अगं महाराज कसला, पाणक्या व्हायची लायकी नाहीये त्याची माझ्या घरामध्ये. या नालायक माणसासाठी साकडं घालण्यासाठी मी पहाटे देवळात गेले. म्हणजे माझ्या अंगात त्राण नव्हतं, माझ्या अंगात अजिबात खरं सांगते पूनम त्राण नव्हतं, पण मी कशी धावत तिथे गेले आणि लख्ख डोळे उघडले ग माझे बाई. हे सगळं राहू द्या, तुम्हाला भूक लागली. तू इथे बस. मी तुम्हाला छान काहीतरी काही बघ. अगं त्या मठामध्ये ना मला बरंच काही कळलं माहितीये का. तो त्यांचा परमशिष्य आहे ना, तो असा पुढे करत असतो, असा लाचाऱ्यासारखा करत असतो ना. कोण? तो असा पंखा घालत असतो, तो मागे पुढे तो भेटला होता ना. हो, तो सुद्धा पोलिसांपासून असा लपत छपत जात होता. तो भेटला होता. तो काय म्हणाला माहितीये का, की महाराजांबद्दल जे काय पोलिसांना कळलंय ना ते सगळं म्हणे खरं आहे. हो, आणि तो काय सांगत होता माहितीये का, भक्तांची सुद्धा चौकशी करणार आहेत म्हणे. म्हणजे तुमची सुद्धा? माझा काय संबंध आहे का? संबंध आहे का? नाही, तुम्ही त्यांच्या परमशिष्या ना. त्याचा उगाच काहीतरी बडबडत बसू नकोस. 1-2 वेळा गेलं म्हणजे काय शिष्य झालं काय? पण काय ग पूनम, मला सांग ना, माझी सुद्धा चौकशी करतील काय ग? ते खरंच करतील? छे कुसुमताई, तुमचा काय संबंध महाराजांशी? तेच म्हणते ना मी. तेच. पण कुसुमताई, मी काय म्हणते, जे झालं ते बरंच झालं नाही. म्हणजे आता जरा सगळ्या महाराजांच्या मागे, बुवा बाबांच्या मागे लागणं बंद करा. अगं मागे लागायला मी काय म्हैस आहे का ग?
आपली श्रद्धा असते, आपलं प्रेम असतं अगं. अगं पण मी काय सांगते माहितीये का पूनम तुला, अगं त्या ना देवळामध्ये चिंचणकर काकू भेटल्या होत्या. हो, त्या काय म्हणत होत्या माहितीये का की मुंबईमध्ये एक नवीन सिद्ध पुरुष अवतरलेत म्हणे. हो, बांद्र्याला का कुठेतरी त्यांचा मठ आहे. फारच पॉवरफुल आहेत हो, म्हणजे फारच पॉवरफुल आहेत. या चोरासारखं नाही अगं, खरंच कोणालाही सौम्या गोम्याला जाऊ देत नाहीत तिथे. पण चिंचणकर काकू काय म्हणाल्या माहितीये का की तुम्हाला मात्र जाता येईल. हो हो हो, परमेश्वराचं तेवढं लक्ष आहे ना आपल्यावरती. काय ग तू त्या महाराजाचं जाऊ दे, तू कशाला डोक्याला हात लावून घेतलेस? नाही काही नाही. तुम्ही चहा घेणार का गरम गरम? हो चहा घेणार. चहा कर तू आधी, चहा कर. आणि हे बघ जरा आलं बिलं घाल. हो हा, आलं बिलं घाल, विसरू नकोस. बाबा बोला बाबा. काय झालंय? कुठे काय झालंय? बाहुलीकडून कळलं मला तू आजारी आहेस. प्रिया प्रिया म्हणजे रेडिओ स्टेशन आहे, सगळ्या गोष्टी ब्रॉडकास्ट करते. चुप, तिला काहीही बोलायचं नाही. योग्य केलंय तिनं. काय झालंय मधू? अहो बाबा साधा बारीकसा ताप आहे हो, हवामान बदलतंय ना, काही खास नाही. हो पण काळजी घे बाबा. वर्ग घ्यायला जातोस की? अहो बाबा मी लाख जाईन हो, पण माझी हिंमत आहे का जायची? वसुदाचा 24 तास खडा पहारा असतो. शाबास, ती आहे म्हणून. नाहीतर तू काही आराम करणाऱ्यातला नाहीस. चुळबुळे आहेस नंबर 1चा. अहो बाबा मी आता मोठा झालोय. बरं एक महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. मी दुपारी फोन करणारच होतो. अरे बोल ना, काय आहे? आपल्या क्लासेसची पुण्याला एक ब्रँच उघडतोय नवीन. श्रीराम श्रीराम. म्हणजे चालवणारे वेगळे आहेत, फाटक सर म्हणून, पण नाव आपलं असेल. वाटाघाटी सगळ्या झालेल्या आहेत. उत्तम आहे. तसं काम पूर्ण होत आलंय, फक्त आता उद्घाटन करायचं बाकी आहे. म्हणून मी म्हटलं की तुम्ही जर चांगला मुहूर्त वगैरे पाहिला तर जरा तसं करता येईल ना. मधू, तुम्हाला जेव्हा सोयीस्कर वाटेल ना तेव्हा तुम्ही उद्घाटन करा. फक्त एवढंच बघा की त्या दिवशी अमावस्या नाहीये ना. चालेल. म्हणजे झालं. मधू, आजपर्यंत जसं तुझ्या मेहनतीला यश मिळालंय तसंच पुढेही मिळत राहील. बाबा पण इथे मेहनत त्यांची आहे, आपलं फक्त नाव आहे. अरे हो, पण ते देखील तू मेहनतीनेच कमवलंयस ना. तरी मी एकदा पंचांग बघतो, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. कळलं का? हो बाबा कळतंय. चला ठेवतो फोन. वसुधाला आशीर्वाद सांग रे बाबा. बाबा तुम्ही माझं ऐकणार नाही, पण तुम्ही काळजी घ्या स्वतःची. श्रीराम श्रीराम. हा.
अखिल तू आहेस तरी कुठे? ही मुलगी एक काम धड करेल तर शपथ. लग्न करून सासरी गेल्यावर कसं होणार आहे तिचं देव जाणे. काय झालं? अगं प्रिया ग, केव्हापासून सांगितलं तिला जरा खिडक्यांचे पडदे काढ आणि वॉशिंग मशीन मध्ये धुवून घे. अजून मुहूर्त मिळालेला नाहीये. एरवी बाकी सगळ्या उन्हाळक्या करायला भरपूर वेळ असतो. घरात पाहुणा येणार म्हणल्यावर तरी जरा सगळं घर नीटनेटकं असायला नको? पाहुणा कोण? अगं तो स्वप्नील नाही का याचा आहे आधीचा मित्र. मला तर बाई कळतच नाही त्याची कुठे आणि कशी व्यवस्था करायची. ते कसं होणार आहे सगळं. तुम्ही नका काळजी करू. इतकं मोठं घर आहे आपलं, छान व्यवस्था करू आपण त्यांची. अगं बाई अमेरिकेहून यायचा आहे ना तो. म्हणून काय झालं आई, मी असं करते, स्वप्नील भाऊजींची व्यवस्था मी आमच्या खोलीत करते. मी प्रियाच्या खोलीत झोपेन ना, त्यात काय एवढं. असं म्हणतेस? बघ बाई मग तूच काय ते ठरव. मला काही सुचतच नाहीये. फक्त तुला एक बजावते, एकटीने राबायचं नाही. त्या प्रियाला घे जरा मदतीला, नाही तर बसतील महाराणी लोडाला टेकून. नाही हो, मदत करते ती माझी. उगीच तिची बाजू घेऊ नको. मलेरिया वगैरे काही नाही आहे, साधा व्हायरल फीवर आहे. पण अलीकडे डॉक्टरांचं तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे साधी सर्दी जरी झाली तरी ताबडतोब म्हणतात टेस्ट करून घ्या. म्हणजे क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर कसा असतो, काहीही झालं तरी अशी खून केली की संपलं. नाही पण सर, अशक्तपणा तर आलाय, जाणवते तुमच्या चेहऱ्यावर. अहो आता अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर दुसरं काय होणार आणखी. सर पण तुम्ही 4 दिवस पूर्ण विश्रांती घ्यायला हवी. क्लासच्या प्रिलिम्स सुरू आहेत, अगदी व्यवस्थित सुरू आहेत. तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही. अहो मी काळजी नाही करत आहे, तुम्ही तिथे असल्यावरती मला कसली काळजी आहे. उद्या पेपर कुठला आहे? टॅक्सेशनचा. अच्छा, टॅक्सेशन आहे काय? मला जर बघायचा होता पेपर. हो, उद्या पाठवतो ना मी. चालेल. अरे हो, तुमच्या त्या फाटक सरांचा काही फोन वगैरे आला की नाही? रोज येतो. मी सांगितलं त्याला तुमची तब्येत खराब आहे म्हणून. अहो, खराब कुठे आहे, बारीकसा आजार पण आहे एवढंच. ते काय झालं, त्यांच्या ब्रँडचं उद्घाटन अगदी तोंडावरती आलं असतं तर नेमकं माझं हे आजार पण आलं. मला वेळ नाही मिळाला खर्च. सर सगळं सुरळीत चालू आहे. बळवंत मला म्हणाला औपचारिक उद्घाटन सोहळा नको, आपली जवळची 4 माणसं असतील. उत्तम. त्याचे काही स्नेही आहेत, त्यांनाच बोलावीन असं म्हणालाय. नाही येऊ दे, तो काही प्रॉब्लेम नाही. कोणालाही बोलवतोय त्यांना. तुम्ही येणार की नाही? हो तर आम्ही दोन्ही पक्षांकडून. हे तुमचं बरं आहे, पण कोणाकडूनही का असेल तुम्ही दोघांकडनं असता. चला सर, येतो मी आता. तुम्ही आराम करा. सोड. अरे सर, तुम्ही कशाला उठताय? तुम्ही पडून राहा, मी जाईन ना. अहो नाही नाही, तेवढे माझे पाय जरा मोकळे होतील, पायाला व्यायाम हवा ना. आणि बसून बसून माझ्या पाठीला लागली रग. चला बरं. आणि तो टॅक्सेशनचा पेपर जरा माझ्याकडे हो हो, पाठवून द्या. उद्या लगेच पाठवतो मी. मालक मालक मालक, हे बघा आता कशी झाली फ्रेम बघा. बघू. छान 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 व्यवस्थित केली हो. अरे विष्णू, या फोटोच्या मागे जो मजकूर होता तो त्या कॉम्प्युटरमध्ये जपून ठेवलायस ना? स्कॅन करून सेव्ह करून ठेवलाय. ते काय करून ठेवलंयस तुझं तुला ठाऊक, पण तो पुन्हा पुन्हा बघायचा झाल्यास बघता येईल ना? हो, आता दाखवू? नको नको विष्णू, माझ्या मनात एक शंका आली. काय? म्हणजे चटकन असं
वाटून गेलं. काय? दादानं हा मजकूर मोडी लिपीत लिहिण्याचं कारण काय? कुठली तरी गोष्ट त्याला सहजासहजी कळू द्यायची नव्हती. कळू द्यायची नव्हती तर मग लिहून कशाला ठेवली? तोच तर पेच आहे. म्हणजे लिहून तर ठेवलं आहे, पण असं लिहून ठेवलं आहे की ते सहजासहजी कुणाला कळू नये. पण मग याचा अर्थ काय? या अगम्य ओळींमध्येच खजिन्याचा संकेत तर नसेल. तसं जर असेल ना मालक, तर आपल्याला ताबडतोब त्याचा अर्थ लावायला हवा. कुणीतरी असेल ना ज्याला मोडी लिपी येत असेल. बाजारात मोडी लिपीतल्या पुस्तिका मिळतात. हा, त्यात काही अडचण येणार नाही. बर. पण काय आहे ना विष्णू, की अशा पुस्तिका आपण शोधून काढायच्या, त्या वाचायच्या, किंवा जो कोणी अर्थ काढेल. शास्त्री साहेब नमस्कार. आपण? मी इन्स्पेक्टर मोचमाडे. माझ्यासाठी 60 वर्ष थांबून राहिला सोपान. मृत्यूचा पराभव करत राहिलास. मग आता काय झालं? सांग ना. सांग ना आता कुठेस तू? तू नशील तर कसा पूर्ण करू मी हा आपला सूर? शस्त्राला नुसती धार असून फायदा नसतो. वार कसा, कुठे, कधी करायचा हे त्या शस्त्राला सांगावं लागतं. तू फक्त शस्त्र घडवून निघून गेलास. असं करून कसं चालेल? तू जिथे कुठे आहेस मी तुला शोधून काढेल. शोधून काढावंच लागेल. खरंच कुठे कुठे उपयोगी पडतेस ग तू मला. मला इथून घेऊन जा, नाही तर मी खरंच वेडी होईन. तुला कळतंय का मी काय म्हणते ते? तिचा डाव यशस्वी ठरलाय निखिल.